नागरिकांना, लोकशाहीतील मतदाराला त्या मताला मतदान म्हणून पाप चालू केलेला आहे। हे अतिशय दुर्दैवी आहे। अय निवडणूक आयोग, तुम्हाला कोणत्या भस्मासुराचा, कोणत्या राक्षसाचा तुमचा जन्म झाला माहीत नाही, परंतु तुम्ही सामान्य जनतेच्या हक्काचं पवित्र मतदान चोरण्याचं पाप करताय। जनता तुम्हाला माफ करणार नाही। सकाळपासून जो काही तमाशा चालू केलेला आहे, तुम्ही तुमच्या निवडणूक अधिकारी म्हणून जे बूथवरती माकडं बसवलं तुम्ही, ज्यांना स्वतःला त्या मशीनबद्दल कोणतंही नॉलेज नाही, त्यातला कुणीही सॉफ्टवेअर इंजिनियर नाही, त्यातला कुणीही IT फील्डचा माणूस नाही आहे की तो निवडणूक अधिकारी म्हणून त्या बूथवरती बसलाय। तो सरळ सरळ माकड छाप बसलेला आहे। आणि अशा माकडांच्या टोळ्या जर लोकशाहीला घातक असणारं कृत्य करत असतील तर अशा निवडणूक अधिकाऱ्याला झोडपण्याची आता वेळ आली आहे। लोक मशीनचं कारण विचारतायत की मशीन स्लो का चालतायत। आज सकाळपासून मी मुंबईमध्ये फिरतोय, प्रत्येक ठिकाणी मताचा टक्का जर वाढला, पारदर्शक मतदान व्हायला लागलं की यांच्या मशीन स्लो व्हायला लागलेत। ही लोकांच्या मनातील खंत आहे, दुःख आहे। तुम्ही लोकशाहीसोबत देशद्रोह करत आहात। निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांनी मॅनेज करून बसवलेला निवडणूक आयोग आहे। हा निवडणूक आयोग म्हणजे हा भारतीय जनता पार्टीने निवडलेला हा आयोग, हा सर्वसामान्य विस्थापिताला कधीही प्रस्थापित होऊन देण्याचा मार्ग मागे ठेवत नाही। पहिला यांचा जाहीर निषेध करावा लागेल आपल्या सर्वांना, मतदारांना, मतदात्यांना। दुर्दैवी घटना अशी आहे की मशीन सुद्धा बंद पडतायत, मशीनच्या परत हेराफेरी केल्या जात आहेत। यांच्याकडं कोणताही आता ठोस पुरावा किंवा यांच्याकडं जनतेचं मत वळवण्याची ताकद राहिली नाही, म्हणून आता ही लोक मशीन सोबत लोकांना खेळवतायत। हे पाप किमान भारतीय राज्यघटनेला आणि ह्या लोकशाहीला तुम्ही पायदळी करण्याचं जे पाप चालू केलंय, पायदळी जे तुडवताय तुम्ही, हे तुम्ही थांबवलं तर बरे। पुढच्या 2 तासाच्या कालावधीपर्यंत जर तुमच्या मशीन सुरळीत चालल्या जर नाहीत तर ह्याचा उद्रेक अख्ख्या महाराष्ट्रात नसून देशामध्ये होईल, लक्षात ठेवा। हा कोणत्याही पक्षाला जिंकण्याचा, हरवण्याचा प्रकार नाही। हा लोकांसाठी लोकांची उभी केलेली जी चळवळ आहे, त्या चळवळीला न्याय देण्यासाठीचं हे मतदान असतं, हे मत आहे। आणि त्याच्या विचाराचं मत जर तुम्ही त्याला ते देण्याचं कुठलंही जर त्याचा त्याला जर तुम्ही मार्ग ठेवणार नसाल तर तुमची ही दडपशाही सुद्धा आता इथून येणाऱ्या काळामध्ये ही लोकशाही इथला मतदाता खपून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि मतदारांना मला एकच सांगायचंय, उद्याच्या निकालात जर गडबड जाणवली तर एकमेकांमध्ये कुजबुज करत बसू नका। सरळ उठायचं। निवडणूक अधिकारी कोण कोण होता, पहिला ह्याला पायाखाली तोडवायचा। बस, कायदा सुव्यवस्था होय, कायदाच आमच्या बापांनी बनवलाय, लिहिलाय, परंतु तुम्हाला तो कायदा आज आमचा पचनी पडत नाही, म्हणून तुम्ही हे पापाचं ढवाळ तुम्हाला लागलंय आणि त्याच माध्यमातून तुम्ही ही निवडणूक जिंकू पाहताय। परंतु तुमचा नराधमांनो वध होणार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही ज्या बोटाला लागलेली शाई सुद्धा पुसली जातीये। पूर्वी लोकांनी जर शाई लावली तर 5-5, 8-8 दिवस ती शाई जात नव्हती, हे लक्षात आलं का तुमच्या? परंतु आज शाई जायला लागली आहे, म्हणजे हे सरकार सुद्धा भरकटलेलं सरकार आहे। हे लोकशाहीला घातक सरकार आहे। हे लोकशाही घालून हे हुकुमशाहीचं, म्हणजेच स्पष्ट सांगायचं म्हणजे एकाधिकारशाही, ह्यांना
या देशात, या राज्यात, ह्या जनतेवरती त्यांना डिओपॉली राबवायची आणि ते राबवत आहेत. यातून जर आपल्याला सगळ्यांना मुक्त व्हायचं असेल तर ह्यांचा आपल्याला 100% विरोध करावाच लागेल आणि ह्या अशा नराधम सरकारला आपल्याला गाडावं लागेल. यांच्या चुकीच्या धोरणांना ही कुठेतरी इंग्रजांचीच अवलाद मला वाटतं मागे राहिली आहे. ही परत ह्या देशाला, ह्या मतदात्याला ते गुलामीत ढकलण्याचं पाप करतायत. परंतु जनता, तुम्ही सावध राहा. तुम्ही मतदान केलंय, योग्य उमेदवाराला मतदान केलंय आणि ते मतदान जर त्या उमेदवाराला बरोबर न गेल्यास, तो उमेदवार जर पडला तर एकही निवडणूक प्रशासकीय अधिकारी सोडायचा नाही. कारण सर्वात प्रथम हे शिकलेलेच आपल्याला हुकवतायत, आपल्यासोबत छळ करतायत, आपल्याला गुलामीत ढकलण्याचं पाप करतायत. यांच्या पापाला आता माफ करायचं नाही. एवढंच मी लोकशाहीच्या नागरिकांना जाहीर आवाहन करतो की पुढचे 2 तास फक्त राहिलेत. ह्या 2 तासात जर यांनी अतिगडबड केली तर यांना सोडायचं नाही. काही झालं तरी सोडायचं नाही. कायदा सुव्यवस्था, या देशाच्या लोकशाहीला घातक असणारा कायदा हा कायदा नसतो. तो जनहितासाठी कायदा असतो. त्या कायद्याचं रक्षण करणं, ह्या देशाचं रक्षण करणं आपलं काम आहे. याची आपण सगळ्यांनी पूर्ण खात्री घ्या. एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आबाधित लोकशाही ठेवायची आहे. त्या लोकशाहीला अभिमानास्पद आपल्याला कार्य करायचंय. ही चळवळ आता शांत ठेवायची नाही. प्रतीक्षा आहे फक्त उद्याच्या निकालाची. त्यानंतर कसा बॅलेट पेपर लागू होत नाही, कशी लोकशाही जागृत होत नाही, याकडे आपण सर्व जनता म्हणून आता लक्ष देऊ. आता शासन प्रशासन येणाऱ्या काळात फक्त आपल्याला चालवायचंय. ही भावना प्रत्येकाने मतदारांनी डोक्यात ठेवली पाहिजे. डोक्यात ठेवा, मनात ठेवा. आता गप्प बसायचं नाही. चुकीला माफी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.